हाय हॅलो नमस्कार, माझं नाव पल्लवी कसबे पीके लेडीज टेलरिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण टू पीस कटोरी कशी तयार करायची ते बघणार आहोत। टू पीस कटोरीची मी पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे। आता आपण स्टिचिंग कशी करायची ते बघूयात। मेन कपड्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते चारही साइडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। चारही बाजूने आपल्याला पाव इंचाचं अंतर ठेवून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। तसंच कटोरीचा दुसरा भागही चारही साइडने आपल्याला पाव इंचाचं अंतर सोडून शिलाई मारून घ्यायचा आहे। शिलाई मारून झाल्यानंतर ना आपल्याला पूर्ण एक्स्ट्रा जी मार्जिन राहिलेली आहे, एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे। तो कट करून झाल्यानंतर ना आपल्याला मेन कटोरीचा भाग आहे ना, तो दोन्ही कटोरीचे भाग व्यवस्थित बघून घ्यायचे आहे। इकडे तिकडे कटोरी व्हायला नको, व्यवस्थित कंप्लीट बघून घ्यायचं आहे। नंतर ना त्याच्यावरती आपल्याला मेन बाजूने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। मी कटोरीचे दोन्हीही भाग घेतलेले आहेत। आता आपण मेन टक्स मारून घेऊया। मेन टक्स सरासरी 1.5 इंचाचा घेतला आहे मी। मेन टक्स खालतून 1.5 इंचाचा आणि वरती उंची 3 इंचाची घेतली आहे। बरोबर आपण त्याच्यावरती स्ट्रेट शिलाई मारून घेऊया। डबल शिलाई मारून घ्यायची, फिक्स करून घ्यायचं। मी हे ब्लाऊज 38 साईजचं करत आहे। माझ्या ब्लाऊजची चेस्ट ही 38 आहे, म्हणून मी 1.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे। जशी जशी आपली छाती वाढत जाते तसं तसं टक्स पॉइंट ही वाढत जातो आणि जसं जसं छाती कमी होते तसं तसं टक्स पॉइंट देखील कमी होतं, हे तर तुम्हाला माहितीच असेल। सरासरी टक्स मारून झालेला आहे। आता मेन आपल्याला कटोरी जॉईन करून घ्यायची आहे। त्याच्यावरती बरोबर कटोरीचा भाग घेऊन 1/2 इंचाचं अंतर ठेवून आपल्याला परफेक्ट एकदम जॉईन करून घ्यायचं आहे। खेचायचं नाही, हलक्या हाताने सावकाश शिलाई मारून घ्यायची। कपडा खेचला की ताणला जातो, त्याच्यामुळे पूर्ण फिनिशिंग ही बिघडते आणि बसायला पण व्यवस्थित बसत नाही, एक साइडनं झोळ होतो, मग ते कम्फर्टेबल बसत नाही। म्हणून कपडा अजिबात खेचायचा नाहीये, सावकाश शिलाई मारायची, सरळ करून घ्यायचा आहे। पाहू शकता किती छान पफ आलेला आहे। मेन मुळात पॉइंट जो दिसतो ना कटोरीमध्ये, तो समोरवरती तो पॉइंट दिसत नाही। ह्या टू पीस कटोरीचं हेच बेनिफिट आहे की कटोरीला वरती पॉइंट दिसत नाही जास्त। काही बायकांना पॉइंट आवडत नाहीये, मग त्यासाठी त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। टू पीस कटोरी छान बसते, कम्फर्टेबल बसते, मुळात पॉइंट ही दिसत नाही। त्याच्यावरती आपण दाब टिप मारून घेऊया सावकाश, कडेकडेने। दाब टिप ऑप्शनल आहे, कोणाला मारायची असेल मारू शकतो, नसेल मारायची नाही मारू शकत, पण फिनिशिंग छान येते म्हणून मी दाब टिप मारलेली आहे। आता कटोरीला आपल्याला त्याच्या साइडचा भाग जॉईन करून घ्यायचा आहे। व्यवस्थित ठेवून त्याच्यावरती 1/2 इंचाची मार्जिन ठेवायची आहे आणि बरोबर पूर्ण कटोरीला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई आपल्याला डबल मारून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही कटोरी जॉईन करून झालेली आहे। किती मस्त दिसते बघा, छान परफेक्ट एकदम पफ किती छान आलेला आहे। आता आपल्याला योक पट्टी लावून घ्यायची आहे। योक साठी मी खालती 2.5 इंच आणि वरी 3.5 इंचाचा पूर्ण योक काढून घेतलेला आहे। तर सरळ कपड्यावरती ठेवून आपल्याला पाव इंचाची मार्जिन ठेवायची आहे आणि पूर्ण योक वरती शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर ना पलटी करून घेऊन नंतर त्याच्यावरती आपल्याला दाब टिप मारायची आहे। दाब टिप एकदम कडेने मारा, सावकाश। अजून एकदा आपल्याला मेन कपड्यावरती देखील दाब टिप मारून घ्यायची आहे। दाब टिप मारून झाल्यानंतर ना आपल्याला मेन कपडा पूर्ण अस्तरला अटॅच करून घ्यायचा आहे। चारही साइडने शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ना ती कट करून घ्यायची नंतर ना।
खूप सारे कस्टमर आपल्याला हेवी साईजचेच असते सरासरी. मग काही कस्टमरला काय होतं, कटोरी तर शिवायचं असतं परंतु ती परफेक्ट बसत नाही, म्हणजे पॉईंट जो येतो ना तो पॉईंट नको असतोय त्यांना. मग तुम्ही त्यांना 2 पीस कटोरीचं ऑप्शन देऊ शकता, कारण ती फिटिंगलाही छान बसते, फिनिशिंगही छान असते आणि मुळात पफही त्यांना जसा हवाय तसा तयार होतो. मग तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता की हा बाबा तुम्ही 2 पीस कटोरी शिवू शकता म्हणून. तर आपली योगपट्टी पूर्ण तयार करून झालेली आहे. आता तुम्ही मेन आपल्याला कपड्यावरती कटोरीवरती जॉईन करून घ्यायचे आहे. त्याला ही अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कपडा आहे कटोरीचा टक्स मारलेला, तो कट करून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची, योग जॉईन करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही 2 पीस कटोरी तयार करून झालेली आहे. किती सुंदर दिसते बघा. पफ पण एकदम परफेक्ट आलेला आहे, योग पण मस्त लागलेला आहे आणि फिनिशिंग तर विषयच नाही, खूपच छान. आतमधून आतल्या साईडने आपल्याला ओव्हरलॉक करून घ्यायचा आहे. आतल्या साईडनेही तुम्ही शिलाई बघू शकता किती मस्त आणि फिनिशिंगमध्ये आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा.